कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। स्पष्टच विचारते, सरळ उत्तर दे। तुला ब्रँड अँबॅसेडर व्हायचं होतं? तुला हे पद हवं होतं? पारू अगं आता तरी बोल ना स्वतःसाठी। तुला ब्रँड अँबॅसेडर बनायचं नव्हतं, तू नाईलाजाने झालीयस। हे खरंय की नाही? खरं आहे। हे ब्रँड अँबॅसेडरचं काम करण्यात तुझं मन लागत नाही। तुला स्वयंपाक करायला आवडतो आणि आम्ही तुला बळजबरीने हे काम करायला लावतोय। हे पद तुझ्यावर बळजबरीने लादलं गेलंय असं तू म्हणालीस की नाही? नाही देवी आई, मी असं नाही बोलले। मॅम, पारू हे सगळं मला सांगत होती। ती मला म्हणाली की तिला हे काम जबाबदारी नको आहे। नाही देवी आई, मी असं काय बी नाही। मॅम, आदित्यला जर मी ब्रँड अँबॅसेडर पदासाठी योग्य वाटत नसेल, पारू योग्य वाटत असेल, तर मी माघार घ्यायला तयार आहे। कारण एवढ्याशा गोष्टींवरून आपापल्यात संघर्ष उभा राहायला नको। आपण एक काम करूयात, आपण पुन्हा एकदा पारूला ब्रँड अँबॅसेडर म्हणून डिक्लेअर करूयात। मला हे पद प्रतिष्ठा नको आहे, मी माझ्या कामात खुश आहे आणि मला माझ्या आदित्याला खुश बघायचंय। आदित्य, माझा निर्णय चुकला, मी खोटं बोलत होते। पण आता अनुष्का सुद्धा खोटं बोलते असं म्हणणं आहे का तुझं? तुझ्या होणाऱ्या बायकोवर सुद्धा तुझा विश्वास नाहीये? आई, पारू मला तुझ्या तोंडून ऐकायचं। बोल, काय आहे तुझ्या मनात? बोल पारू। जे देवी आईने ठरवलं आहे ते मला मान्य आहे। जे देवी आईंच्या मनात आहे तेच माझ्या मनात आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।